आज आपण खूप महत्त्वाच्या विषयावर व्हिडिओ बघणार आहोत की कलियुगात कलीपासून कसे वाचण्यात यावे यावर पुरातन काळात घडलेली एक कथा आहे। श्वेतकेतू सत्यकामाला सांगतो, परीक्षिती राजाने कलीला 5 ठिकाणी आश्रय दिला। जुगार म्हणजे संपत्तीची लालसा, भ्रष्ट स्त्रिया, अनैतिक वृत्ती, पान म्हणजे दारू आदी मादक पदार्थ, हिंसा म्हणजे राक्षसी क्रूर महत्वाकांक्षा, सोनं लुबाडलेली संपत्ती, पण सत्वगुणी लोकांचं वात्सल्य व भगवंतावर नितांत श्रद्धा भक्ती असणारी ठिकाणं कलीला वर्ज्य होती। कलीने याचा चातुर्याने उपयोग करून अनेक भ्रष्टदृष्ट आणि स्वार्थी जनांचे मदतीने जगाला नीच अवस्थेत आणलेले आहे। कथा, कीर्तन, प्रवचन अशा ठिकाणी मोठ्या चातुर्याने ढोंगी लोभी लोकांना व त्यांच्या अनुयायांना प्रमुख स्थान देऊन अज्ञानी जनतेला लुटण्याची संधी निर्माण करून दिली। जेवढी जनसंपर्काची साधने आहेत त्यांचा पुरेपूर उपयोग केला। व्यासपीठांचे रूपांतर स्टेज व करमणुकीचे स्थान झाली। परिणामस्वरूप अज्ञानी लोकांची गर्दी या ढोंगी पाखंडी माणसांच्या मागे दिसू लागली। इंद्राने बलीच्या यज्ञात व्यत्यय आणण्यासाठी अनेक ढोंगी साधूंचे वेश धारण केले। त्याचप्रमाणे स्टेजवर बसून भगवंताच्या नावाने ही कथेकरी मंडळी मूळ कथा सोडून जनतेला अवांतर गोष्टी, तोडगे, उपाय सांगून भ्रमित करू लागली। लोकांना खरी भक्ती ज्ञान सांगण्याऐवजी दर्जाहीन विनोदी भाषा बोलिले जनतेला अधिकाधिक संसारात गुंतवण्यास सफल झाली। आर्थिक व मानसिक पिळवणूक सुरू झाली। भ्रमित झालेले लोक यातून काहीही पदरी पडत नसतानाही त्यांच्या मागे गर्दी करू लागले। कली आपल्या युगाच्या या पहिल्याच चरणी एवढा प्रबळ झालेला असेल तर पुढे काय असेल सांगणे व समजणे सुज्ञाला कठीण आहे। पण भगवंत मात्र आपल्या खऱ्या भक्तांना त्या मार्गावर जाऊ देत नाही। सत्वगुण हे सृष्टीसाठी आवश्यक असून त्यांचे रक्षण परमात्मा नेहमीच करत असतो व त्यांना वारंवार मनुष्य जन्म देऊन पृथ्वीवर पाठवत असतो। कलीच्या तालावर नाचणारे व त्याच्या अधीन होत जाणारे ढोंगी मात्र त्यांच्या कर्माची फळं इथंच भोगून नीच योनीत कोणते जन्म घेतील हे फक्त तो भगवंतच जाणत असतो। भगवान श्रीकृष्णांनी या गोष्टी जाणल्या होत्या व माजलेल्या यादवांना आपापसात वैर निर्माण करून त्यांचा एकमेकांकडून नाश करविला। परंतु एकमेव यादव जो आपला भक्त मित्र उद्धव याला जिवंत ठेवून हे सिद्ध केलं की भगवंत आपल्या निस्सीम भक्ताचे रक्षण कायम करतातच व आपल्या भक्तांच्या रक्षणार्थ सात्विक शक्तीच्या रूपाने पृथ्वीवर वेळोवेळी पाठवत असतात, जे साधू संतांच्या गुरुच्या रूपाने पृथ्वी तलावावर जन्म घेत असतात व आपल्या ज्ञानाच्या योगाने सत्वशील भक्तांना परमात्म्याचे शुद्ध स्वरूप समजावून सांगत असतात। तर तुम्हाला ह्या व्हिडिओमधून समजलंच असेल की कली आत्ताच्या युगामध्ये कसं आपलं प्राबल्य जमवत आहे। कृष्णाय वासुदेवाय हरहे परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः। रामकृष्ण हरी।